प्रमोशनचा हेक्टिक, पण मला खूप मजा येते कारण तुम्ही खूप लोकांना भेटता, तुम्ही खूप बडबड करता दिवसभर. स्विमिंगचे टीचर्स असतात ना, जे पाण्यात फेकतात आणि म्हणतात पोहा, ती तशी आहे. त्याच्यामुळे मला तिने खूप मदत केली आहे हे सगळं ग्रेसफुली आपलंसं करायला. वेन वी लुक इट यू राईट नाव, एक खूप कॉन्फिडंट व्यक्ती दिसते आणि असं वाटतं की यू फिगर्ड इट आउट फॉर युअर सेल्फ, की काय एक्झॅक्टली कसं करायचं. यू हॅव युअर ओन वे ऑफ वर्किंग. जेव्हा तू नव्याने आली होतीस या इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा असे कोणते इन्स्टन्सेस होते ज्याच्या थ्रू तू पहिल्यांदा शिकलेस की अरे चाहे असं असतं का. फॉर एक्झाम्पल फोटोशूट, राईट. आता ओव्हरऑल फोटोशूट हा शब्द ऐकल्यानंतर लोकांना असं वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम करायचं असतं ते, किंवा लग्नात जे होतं ते फोटोशूट. बट यू गाईज हॅव टू डू इट एव्हरी डे, आफ्टर एव्हरी आउटफिट, राईट. अशा कोणत्या इंडस्ट्री स्पेसिफिक गोष्टी होत्या ज्या तू पहिल्यांदा शिकलीस, आणि डू यू रिमेंबर त्यातले काही किस्से जेव्हा तुला फार नवल वाटलं की अरे ओके असं काय, दिस इज डिफरंट. प्रमोशन्स, खूप लोकांना प्रमोशन्सचा कंटाळा येतो किंवा प्रमोशनचा हेक्टिक, पण मला खूप मजा येते कारण तुम्ही खूप लोकांना भेटता, तुम्ही खूप बडबड करता दिवसभर. तुम्हाला फिल्मबद्दल बोलता बोलता अजून 4 गोष्टी लक्षात येतात. कधी कधी मला असंही झालंय की अरे आत्ता कॅरेक्टर सापडला की काय बोलता बोलता. सो असे खूप म्हणजे खूप असे काय म्हणूया फनी इन्सिडेन्सेस पण घडतात. फोटोशूटच्या बाबतीतलं क्रेडिट मी माझ्या स्टायलिस्टला देईन एंटायरली, नेहा चौधरी. कारण नेहानी मला म्हणजे एका प्रकारे मोटिवेट, पुश, ती काय मला पुश करत असते म्हणजे बाउंड्रीजच्या बाहेर. म्हणजे ती वाली टीचर आहे. ते स्विमिंगचे टीचर्स असतात ना, जे पाण्यात फेकतात आणि म्हणतात पोहा, ती तशी आहे. त्याच्यामुळे मला तिने खूप मदत केली आहे हे सगळं ग्रेसफुली आपलंसं करायला. आणि मला असं रडायला यायचं की आज 4 लुक्स करायचे किंवा आज 5 लुक्स करायचे. मला असं म्हणजे खूप प्रेशर आणि मनस्थिती छान नाही आणि नको असं वाटायचं. पण आता सगळं बदललंय. मला ते जमतं किंवा मला त्यातले बारकावे, टाईम मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट हे सगळं अवगत झालंय. त्याच्यामुळे मला त्याची मजा येते. आणि अशी जी गाणी असतात लिपसिंकवाली किंवा स्टॉर्म फॅन आहे आणि तुम्हाला यू हॅव टू डू अदाय वगैरे, हे मी खूप प्रॅक्टिसने शिकले. मला ह्याचा आधी सेन्स नव्हता की कसं तोंड उघडलं की मी कशी दिसणार आहे, किंवा कसं एक्सप्रेशन किंवा स्लो मोशनमध्ये काय केल्यावरती चांगलं दिसतं, किंवा तुमचा फेस किंवा तुमचा अँगल स्लो मोशनमध्ये किंवा रेग्युलर ह्याच्यामध्ये कसा चांगला दिसेल. कारण एक्सप्रेशन्स बरोबर यू हॅव टू लुक आफ्टर युअर स्टेप्स ऑल्सो, युअर आउटफिट ऑल्सो. तुम्ही कसे दिसताय, मग तुम्ही किती स्पीडनी किंवा किती जोर लावून ती स्टेप करताय, ह्याच्यापासून सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होत असतात. तर ह्या गोष्टी मी प्रॅक्टिसने शिकले आणि तेव्हा मला असं ओ हे असं असतं, अच्छा. कॅमेराच्या बाबतीत ते सगळं जमणं हे कधी झालं, डू यू रिमेंबर? मला असं वाटतं अजूनही शिकते. कारण आय डोंट हॅव इट ऑल फिगर्ड आउट ॲट ऑल. जरी असं दिसत असलं तरीही अजूनही मला कधी डेड एंड्स येतात. कधी मला काही डिसिजन्स घ्यायला खूप वेळ लागतो किंवा विचार करायला लागतो किंवा समजत नाही. तर असं नसतं. इट्स अ लर्निंग प्रोसेस, इट्स अ कॉन्स्टंट प्रोसेस. आणि मला अजूनही होतं की नाही, सगळ्यामध्ये अजून बेटर होऊ शकतं. 100%.